सर्वात पहिले क्रोमला जायचं, तिथं कास्ट व्हॅलिडिटी नाव सर्च करायचं. पहिली वेबसाईट जी दिसते आपल्याला 1 नंबरला ती ओपन करायची आहे. त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव दिसतंय बघा, ही वेबसाईट ओपन करायची पहिलीच. त्याच्यावर क्लिक करायचं. मग लॉग इनचं पेज ओपन होईल. इथं थोडं मोठं करून घ्यायचं हवं असेल तर. तिथे ॲप्लिकेशन ID टाकायचा आहे, तो आपल्या मेलवर त्या फॉर्ममध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये हेल्प डेस्क नाव टाकून मेलवर सर्च करायचा, फॉर्म येतो. फॉर्ममध्ये ॲप्लिकेशन ID EDचा. नंतर हा कॅप्चा कोड टाकायचा. तसा इथं जसा आलेला असेल कॅपिटल स्मॉल जसा असेल तसा टाईप करून मग खाली सबमिट करायचं आहे. वरचा ॲप्लिकेशन नंबर EDचा पूर्ण टाकायचा आहे. ED घ्यायचं, ED-2024 काय असेल ते पूर्ण. इथं सबमिट केल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी पहिले विद्यार्थ्याचं नाव दिसतं. त्याच्यानंतर खाली सगळ्यात शेवटचं ऑप्शन ते पेंडिंगला आहे का काय त्याचं स्टेटस दिसतं आपल्याला. इथं पेंडिंगला असेल तर टेन्शन घ्यायचं नाही, तर 2-3 दिवसांनी असं चेक करत राहायचं. जर पेंडिंगला नसेल, रिजेक्ट झाला असेल तर तत्काळ सायबर कॅफेमध्ये जाऊन संपर्क साधायचा. तिथं फॉर्म भरला. तिथं जर व्हॅलिड असेल तर व्हॅलिडिटी झालेली असं समजायचं. आणि त्याच्याविषयी असं असेल ऑनलाईन डॉक्युमेंट व्हेरीफाय इन प्रोसेस. याचा अर्थ असा की आपला फॉर्म चेक होतो आहे तर रोज सकाळी संध्याकाळी दुपारी 3 वेळेस एकदा दिवसभरातनं चेक करायचं म्हणजे काही क्युरी लागली तर आपल्याला लवकर कळेल आणि आपल्याला त्याच्यावर व्यवस्थित निर्णय घेता येईल. व्हॅलिड आलं तर टेन्शनच जाईल. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.